दरम्यान उदय सामंतांनी गोकुळ गीतेंना मुंबईमध्ये बोलावलंय। एका विशेष विमानानं गोकुळ गीते आता मुंबईमध्ये येत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये जी काही घडामोड घडलेली आहे त्याचाच आढावा घेण्यासाठी उदय सामंतांनी गोकुळ गीतेंना मुंबईमध्ये बोलावलं असल्याची माहिती आहे। दरम्यान उदय सामंतांनी मुंबईला बोलवलेल्या एकनाथ शिंदे यांची आम्ही आज भेट घेणार आहोत। शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा की नाही हे मुंबईमध्ये गेल्यावरती ठरवू, गोकुळ गीते समर्थक नाना कामने यांनी ही माहिती दिली आहे। आता आपल्याला जे उदय सामंत यांचा कॉल आला, आपल्याला मुंबईला सावंत साहेबांचा कॉल मी केला होता। सावंत साहेबांचा कॉल नव्हता आला। त्यांना एकच सांगितलं गोकुळ गीते आपले विजय झालेले। तर ते म्हणे मग तुम्ही काय करता? म्हणलं काय नाही, आमची इच्छा आहे की शिंदे साहेबांना भेटायला यायचं। तर ते म्हणे मग तुम्हाला वेळ, म्हणलो मग आम्हाला विमान पाठवा, कारण आम्हाला परत संध्याकाळी बी मतदारांना भेटणं, जनतेला वेळ देणं गरजेचं आहे। तर ते मी रिक्वेस्ट करून ते विमान मी मागितलं। आज आज आपलं एकूणच शिवसेनेमध्ये आपण जाणार आहात? नाही, अजून तसं काहीच नाही। आपल्याला थेट मुंबईमध्ये आता विमानाने आपल्याला एकूणच बोलवण्यात आलेलं आहे। आज प्रवेश होईल अशा पद्धतीचं शक्यता वाटते? मी अजून माझ्या बंधूंशी बोललो नाही। गोकुळ दादा बाहेर आल्यानंतर आम्ही दोघं चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ आम्ही। गोकुळ गीते यांनी आधीपासून मला शिवसेनेचं पुरस्कृत उमेदवार करा अशा पद्धतीचं सांगत होते आणि आज विजय झाले। ते तुमच्या लक्षात आलं ना? आता तुम्ही जो प्रश्न तुमच्या लक्षात आलं, तुम्ही समजून घ्या ना। पण आता राजकीय वाटचाल कसं असणार आहे पुढे? 5 वाजेनंतर ठरवू आम्ही। आज आपण नेमकं एकनाथ शिंदेला कशासाठी भेटलो? आम्ही 2-3 वेळा शिंदे साहेबांना भेटायला गेलो, त्यावेळेस त्यांनी आज आम्हाला त्यांचा रिस्पेक्ट करणं काम आहे, म्हणून आम्ही त्यांना भेटायला जातोय। एकूणच एकनाथ शिंदे यांची भेट घेतील आणि त्यानंतर आम्ही आमचं पुढचे जे राजकीय वाटचाल आहे त्या संदर्भात बोलू किंवा जाहीर करू अशा पद्धतीची भूमिका गोकुळ गीते आणि समर्थकांनी घेतलेली आहे। त्यामुळे नेमकं मुंबईत आज काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। बातमी जळगावमधून आहे। जळगाव